नमस्कार मंडळी, अर्चनाज लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि चवीला अप्रतिम लागणारी करटुल्याची भाजी। याला गोड कारले पण म्हणतात। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी करटुले पाव किलो घेतले आहेत, म्हणजेच कंटुले पाव किलो घेतलेले आहेत। त्याला व्यवस्थित असे चिरून घ्यायचे, त्यातील मधल्या बिया काढून घ्यायच्या। ज्या एकदम कडक असतील बिया तर काढून घ्यायच्या। तर इथे माझे कंटुलेच्या बिया कडक आहेत, म्हणजेच निब्बर आहेत, त्या सर्व व्यवस्थित मी काढून घेणार आहे। असं वरचं देठ काढून घ्यायचं, पुढचं पण देठ काढून घ्यायचं, मधोमध चिरून त्यातले मस्त ते बिया काढून घ्यायच्या। तुम्ही इथं बघू शकता थोडेसे माझे निब्बर असे कंटुले आहेत, तर त्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या। आता मी यातले एक बी काढून दाखवते तुम्हाला। बरोबर कारल्यासारखं बी दिसतं, म्हणजेच याला गोड कारले त्यामुळे पण म्हणत असतील। तर याला करटुले पण म्हणतात, कोण कंठुले म्हणतात। तर आता आपण याची मस्तपैकी भाजी करणार आहोत। याचे औषधी गुण पण खूप भरपूर प्रमाणात आहेत। यामध्ये फायबर्स भरपूर आहेत, मिनरल्स भरपूर आहेत। यामध्ये लोहाचे पण प्रमाण भरपूर आहेत, कॅल्शियमचे प्रमाण, पोटॅशियमचे प्रमाण आहेत। त्यामुळे ही भाजी खाण्यासाठी खूप गुणकारी आणि औषधी आहेत। झिंक, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए ने भरपूर अशी ही भाजी आहे। ही भाजी खूप मला आवडते, कारण की यामध्ये भरपूर असे विटॅमिन्स आहेत। त्यामुळे आता मी यामध्ये कढईमध्ये एक माप तेल ओतून घेते, त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेणार आहे। आता इथे मी एकदम बारीक चिरलेला कांदा टाकून घेतले। आता मस्तपैकी त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। मी बाहेर मार्केटमध्ये गेले होते, त्यावेळेस मला कंठुले दिसले, मग ते मी घेऊनच आले, कारण की ही भाजी कधी तरच येते। त्यामुळे जर मला भाजी दिसली ना, नक्कीच घेऊन येते। आता यामध्ये लसूण वाटून घेतलेला टाकून घेते। तर ही अशी विटॅमिनने भरपूर अशी औषधी गुणांनी भरपूर असलेली भाजी मला कधीच सोडू वाटत नाही। त्यामुळे तुम्हाला जर बाजारात दिसली तर नक्की घेऊन या आणि मस्तपैकी रेसिपी करून खा, आणि टेस्ट पण एकदम भन्नाट अशी लागते। आता कांदा आपला लाल होत आलेला आहे। आता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते। छानपैकी टोमॅटो आपला परतून घ्यायचा। टोमॅटो मस्तपैकी परतलेले आहे तेलामध्ये। आता चवीनुसार मीठ टाकून घेते। कंटुल्याची भाजी मी बरोबर 10 वर्षांनी खात आहे। आता यामध्ये मी हळद टाकून घेतली, कारण ना ही भाजी आम्ही शिलीगुडीला राहत होतो, तिकडेच खाल्ली होती। मुंबईला आता भेटली। आता चवीनुसार लाल तिखट टाकून घेतले। मुंबईला सहसा ही भाजी दिसत नाही, त्या दिवशी दिसली म्हणून घेऊन आले। आता यामध्ये धनिया पावडर पण टाकून घेतले। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, आणि टोमॅटो, कांदा, लसूण सर्व व्यवस्थित मिक्स होईपर्यंत शिजवून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं तेलामध्येच, कारण की मी कमी तेलाची भाजी करते, म्हणून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घेते। आणि तुम्ही जर भरपूर असं 2 माप तेल टाकलं तर तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही। आता हे व्यवस्थित पाण्यामध्ये आणि तेलामध्ये शिजवून घ्यायचा मसाला। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मसाला शिजत आलाय। आता त्यामध्ये मी कंठुले टाकून घेतले। आता हे कंठुले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता कंठुले छानपैकी मिक्स झाले आहेत मसाल्यामध्ये आपले। आता यावर मी झापून ठेवणार आहे, आणि झाकणावर थोडंसं पाणी ओतून ठेवून देणार आहे, म्हणजे आपले कंठुले खाली चिटकणार नाहीत आणि भाजी करपणार नाही। त्यामुळे वरील प्लेट झापायचं आणि त्यावर थोडंसं अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवायचं। आता या प्लेटमध्ये पाणी बसतं, म्हणून मी छोट्या वाटीने 1 वाटीभर पाणी ओतलेलं आहे। आता छानपैकी वाफेवर ही भाजी शिजू द्यायची। आता बघूया आपली भाजी किती सुंदर अशी शिजलेली दिसत आहे, तुम्ही बघू शकता इथे।
आता मिक्स करून बघते, खाली अजिबात चिटकली नाही. मस्त आपली भाजी शिजून झालेली आहे. आता यामध्ये थोडंसं जर पाणी ओतायचं असेल तर ओतू शकता तुम्ही, नाहीतर अशी सुकी खाऊ शकता. पण मग थोडंसं पाणी ओतणार आहे यामध्ये. मग अंदाज 2 ते 3 चमचे, आपला जो पोह्याचा चमचा असतो त्याने 2 ते 3 चमचे पाणी ओतलेले आहे. आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. शेंगदाण्याचं कूट भाजी शिजल्याच्या नंतर टाकायचं आणि त्यानंतर थोडीशी भाजी मिक्स करून शेंगदाण्याच्या कुटामध्ये 5 मिनिटं शिजवून घ्यायची. सुरुवातीला शेंगदाणे टाकले की भाजी व्यवस्थित शिजत नाही आणि कढईला भाजी चिटकते. आता इथे 5 मिनिटं झापून ठेवलेलं आहे. 5 मिनिटं झाले. आता आपली भाजी कुटामध्ये पण छानपैकी शिजलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यावर छानपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्तपैकी चविष्ट आणि औषध आणि गुणकारी अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, एकदम टेस्टी आणि मस्त भाजी तयार झाली. 2 मिनिटासाठी परत वाफ काढून घेऊया, म्हणजे आपली कोथिंबीर पण छानपैकी भाजीमध्ये मिक्स होईल आणि मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे. आता तुम्हाला मी दाखवते प्लेटमध्ये वाढून, किती सुंदर अशी भाजी तयार झाली. एकदम मस्त आणि टेस्टी झालेली आहे. तुम्हाला कंटुल्याची भाजी आवडते का आणि तुमच्याकडे भेटते का ते मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.